जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते आहे घराण्यावरती. हे लेक्चर का घेते मी कारण 2024मध्ये कंबाईनमध्ये हा प्रश्न होता पहा. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते? तर हा प्रश्न ट्रेंडमध्ये प्रत्येक वर्षी येऊ शकतो आता इथनं पुढे, कारण या अगोदर असे प्रश्न आलेले नव्हते आणि असे प्रश्न TCSमध्ये पण विचारले जातात. ठीक आहे. उस्ताद रशीद खान वगैरे, परत गोपाल मिश्रा वगैरे खूप नावं आहेत असे. ठीक. सो इम्पॉर्टंट नाव आपण जाणून घेऊया त्यांची माहिती. हा प्रश्न याचा 1 मार्क सोडायला नको. जर प्रश्न ट्रेंडमध्ये आहे तसे प्रश्न हातून जायला नको. ओके. सो बघा इथे उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? तर त्यांचे घराणे होते रामपूर सहसवान आणि त्यांच्यासोबत 2 व्यक्ती होते, ते म्हणजे उस्ताद इनायत खान आणि मेहबूब खान. तेही काय म्हणतात फाउंडर होते. कोणत्या घराण्याचे? तर रामपूर सहसवान या घराण्याचे फाउंडर होते. कोण? इनायत अँड मेहबूब खान. ठीक आहे. हे झालं. आता मेवाती, किराणा आणि लखनौ घराण्याचे इम्पॉर्टंट रेसिपियंट आपण पाहून घेऊया. रेसिपियंट म्हणजे व्यक्ती. ठीक. त्या घराण्याचे सोबत उस्ताद रशीद खान यांच्यासोबत अजून 2-3 नावं आपण पाहून घेऊया. एक म्हणजे इथे लिहिते मी, सेकंड. गुलम खान, ठीक आहे. सादिक खानच होते, मोस्टली तर खानच होते. सादिक खान, गुलम खान, इनायत खान, मेहबूब खान, रशीद खान, अब्बास खान. ठीक आहे. हे सगळे खान जे होते ते रामपूर सहसवान घराण्यातून होते. ओके. नेक्स्ट बघूया मेवाती घराण्यामधनं जे की ॲक्च्युअल हरियाणा घराणा आहे. मेवाती घराणा म्हणजेच हरियाणवीवाला घराणा. त्याला तराना घराणा पण म्हणतात. ठीक. तराना एवढं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याचे फाउंडर होते घग्गे खान. असं लक्षात ठेवू शकतो. जी नंतर काय येतो? एच येतो. घग्गे पूर्ण नाव काय होतं? नजीर खान. घग्गे एन खान असं लक्षात ठेवा. मेवाती घराण्याचे. बरं आहे. ठीक. परत जसराज पण होते. एक सेकंड. जसराज, पंडित जसराज. ठीक. पंडित जसराजचं जुगलबंदी लक्षात ठेवा. जुगलबंदी. ठीक आहे. इम्पॉर्टंट रेसिपियंट पाहून घेऊया अजून. एक सेकंड. मणिराम, राम नंतर रामनाथ. मेवाती घराण्याचे येते हे. ओके. तृप्ती मुखर्जी, रतन शर्मा. ठीक. अरविंद थट्टे. ठीक. मेवातीचे झालेले आहेत. किराणा घराण्याचे पाहून घेऊया. किराणा घराणा म्हणजेच UPचा घराणा, उत्तर प्रदेश. त्याचे फाउंडर होते अब्दुल करीम खान आणि अब्दुल वाहेद खान. हे कुठले होते? किराणा घराण्याचे होते. ठीक आहे. परत अजून इम्पॉर्टंट एक नाव किराणा घराण्याशी, पंडित भीमसेन जोशी. याबद्दल विचारू शकतात. पंडित भीमसेन जोशी. ठीक. थोडे अजून रेसिपियंट्स पाहून घेऊया. सवाई
म्हणजे हे कोण होते सवाई माहिती आहे का? भीमसेन जोशी यांचे गुरु होते. ठीक आहे. भीमसेन जोशींचे गुरु कोण होते? सवाई. हे पण कुठल्या घराण्याशी संबंधित आहे? तर किराणा घराण्याशी संबंधित आहे. ठीक. परत गंगूबाई प्रभात्रे, इम्पॉर्टंट नाव आहे प्रभात्रे बद्दल विचारलेलं आहे बरं आपल्याला कंबाईनमध्ये अगोदर. काहीतरी प्रश्न होता, मला आठवत नाहीये, पण विचारलेला आहे 100%. माणिक वर्मा आणि सी मिश्रा, काहीतरी नाव होतं यांचं. सी मिश्रा यांचं काहीतरी नाव होतं, काहीतरी अटपटा असं नाम था इनका, नाव आठवत नाहीये मला. असो, हे 3 घराणे झाले. आता लखनौ घराणा पाहून घेऊया. एक सेकंड. तर लखनौ घराण्याचे फाउंडर होते ईश्वरी प्रसाद. इम्पॉर्टंट आहे बरं, ईश्वरी प्रसाद. यांच्यात प्रसादच नाव आहेत वाटतं, काहीतरी असं काहीतरी सीन होता. ईश्वरी प्रसाद. हां, महाराज नाव होते यांचे. आता रेसिपिएंट पाहून घेऊया इम्पॉर्टंट यांचे. एक सेकंड, पेन साईज कमी करते. ठीक. पंडित बिरजू महाराज, बिरजू यम लिहिते इथे. शंभू महाराज, शंभू यम. लच्छू महाराज, बिरजू, शंभू, लच्छू. लखनौ घराणा बरं, लखनौवाले जे आहेत ते सगळे हिंदू दिसत आहे तिथे आपल्याला. हे एक लक्षात ठेवा पॉईंट, म्हणजे येऊन जाईल एक्झाममध्ये. महाराज नाव होते. परत कालिका प्रसाद आणि मंजिरी चतुर्वेदी. झाले, इम्पॉर्टंट आहेत. परत कुठला घराणा इम्पॉर्टंट होता? इंदोरवाला घराणा, इंदोर घराणा. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. यामध्ये उस्ताद अमीर खान फाउंडर होते. उस्ताद अमीर खान फाउंडर होते. त्यांचे रेसिपिएंट पहा. सुलतान खान, पंडित अमरनाथ जी होते, अमरनाथ, आणि शंकरलाल मिश्रा. ठीक झालं. इतके इम्पॉर्टंट आहेत घराण्यामध्ये, हे करून ठेवा. यापेक्षा बाहेर जास्त येणार नाही, मला वाटतं की येणारच नाही, कारण आपण ऑप्शन पाहिलेले आहेत. ठीक आहे. सो त्याच्या बाहेर तर येणार नाहीत ते ऑप्शन. म्हणजे हे फर्स्ट टाइम होतं, म्हणून नेक्स्ट टाइम कदाचित ते ऑप्शनमधलंच दे असं काही विचार करतील. ठीक आहे. सो 1 मार्क पक्क करून ठेवा. हे मार्क घालू नका, इम्पॉर्टंट आहे हे. TCS मध्ये पण कामी पडतं तुम्हाला. ठीक. सो कसं वाटलं लेक्चर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, काय बोलत होते मी, आजच अजून एक लेक्चर देईन मी, सायन्सचं असेल ते. जमलं तर देईन 100%, कारण मी पण तयारी करते ना कंबाईनसाठी. त्यामुळे सध्या होत नाही आहे फास्ट, म्हणजे लेक्चर वगैरे घ्यायचं म्हणजे की वेळ पण मिळत नाही आहे. मॅथ्स वगैरे राहिलं आहे माझं, त्यामुळे. ठीक आहे. सो कसं वाटलं लेक्चर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. परत अजून काय ॲड करू हे पण सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, मी रिप्लाय करेन नक्कीच. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटू. जय हिंद.